हॅलो स्टुडंट्स, लेसन 4ची आपण सुरुवात केलेली आहे आणि त्या लेसन 4मध्ये या व्हिडिओमध्ये आपण जो कन्सेप्ट स्टडी करणार आहोत तो आहे जेनेटिक कोड. ओके, आता जेनेटिक कोड म्हणजे काय आणि त्याची डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सी सी द नोट. DNA is a master molecule of a cell that initiates, guides, regulates and controls the process of protein synthesis. ओके, दिस इज अंडरस्टँडेबल. DNA काय करतो? प्रोटीन सिंथेसिसमध्ये जे काही गाईड असेल किंवा त्याचं इनिशिएशन घ्यायचं असेल, गायडन्स असेल किंवा रेग्युलेशन असेल ऑफ द प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस, ऑफ द कंट्रोल ओव्हर दॅट पर्टिक्युलर प्रोसेस, इट इज ऑल बीन carried by the DNA molecule. Okay, the information for the synthesis of proteins is located on DNA itself. आता आपण मागील व्हिडिओमध्ये आपण किंवा आपण ऑनलाईन सुद्धा आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आपण डिटेलमध्ये बघितली. ओके, ट्रान्स्क्रिप्शनमध्ये काय होतं की DNA वरची जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती mRNAवर कॉपी केली जाते. ओके, सो DNA इज द इनिशिएटिव्ह ऑफ द प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस दॅट वी नो up till now. See here, information for the synthesis of protein is located in the DNA itself. About 20 different types of amino acids are involved in the process of synthesis of protein. Okay, protein synthesis मध्ये किती सांगितलेले आहेत? About 20 different types of amino acids are involved. ठीक आहे. Then now see, DNA molecule has 4 types of nitrogenous bases. आता हे 11वी मध्ये झालेलं आहे तुम्हाला. DNA मॉलिक्यूलमध्ये काय असतात? 4 प्रकारचे नायट्रोजनस बेसिस असतात. कालच्या व्हिडिओमध्ये किंवा ऑनलाईन लेक्चरमध्ये सुद्धा मी याचा उल्लेख केलेला आहे. ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन अँड थायमिन टू आयडेंटिफाय दीज 20 डिफरंट टाईप्स ऑफ अमायनो ॲसिड्स. ओके, म्हणजेच काय, प्रोटीन मॉलिक्यूल तयार करण्यासाठी एक प्रोटीन मॉलिक्यूल बनवायचं असेल तर त्यासाठी अमायनो ॲसिड्सचं एकत्रीकरण होणं आवश्यक असतं आणि हे अमायनो ॲसिड्स आयडेंटिफाय करणं हे कोणाचं काम आहे? दिस पर्टिक्युलर 4 टाईप्स ऑफ नायट्रोजनस बेसिसचं ते काम आहे. ठीक आहे, आणि हे नायट्रोजनस बेसिस कुठे असतात? दे आर लोकेटेड ऑन द DNA मॉलिक्यूल. ओके, दिस इज अंडरस्टँडेबल. सोपं आहे, कन्सेप्ट अतिशय सोपा आहे. इन द जेनेटिक कोड, each 3 न्यूक्लियोटाइड in a row count as a triplet, that is the codon that codes for a single amino acid. ओके, आता हे जे तुम्हाला ॲडेनिन, गॉनिन, सायटोसिन आणि थायमिन हे जे दिसत आहेत, ठीक आहे, त्याच्यामधले 3 न्यूक्लियोटाइड, कुठलेही 3 आपण घेऊ शकतो, पण हे काय आहे? युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी सपोज आपण हा जर A, G आणि C असा जर आपण घेतला एकत्र, तर ह्या तिघांना काय म्हटलं जातं? इट इज कॉल्ड ॲज अ ट्रिपलेट. 3 नायट्रोजनस बेसिसने बनणारा जो काही भाग आहे त्याला म्हटलं जातं ट्रिपलेट किंवा त्याला म्हटलं जातं कोडॉन. ठीक आहे, आणि हा जो ट्रिपलेट आहे तो काय करतो? एका अमायनो ॲसिडला कोड करतो. ठीक आहे, सी फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपण बघू शकतो छोटीशी डायग्राम या ठिकाणी दाखवलेली आहे. जेनेटिक कोड हा DNA मॉलिक्यूल आहे, डबल हेलिकल स्ट्रक्चर आहे या ठिकाणी, आणि ह्या डबल हेलिकल स्ट्रक्चरमध्ये हा स्मॉल पॅच जो घेतलेला आहे दॅट इज द टू शो द नायट्रोजनस बेसिस. ठीक आहे, आता हे नायट्रोजनस बेसिस या ठिकाणी इलॅबरेट करून दाखवलेले आहेत बघा, ATG, CTA, GGC. ठीक आहे, आता हा प्रत्येक पहिले जे 3 आहेत, पहिले 3 म्हणण्यापेक्षा प्रत्येक 3 न्यूक्लियोटाइडने काय होतो सांगा? एक ट्रिपलेट तयार होतो किंवा एक कोडॉन तयार होतो. ठीक आहे, सी हिअर व्हॉट इज रिटर्न, 3 बेसिस कोड फॉर 1 अमायनो ॲसिड. ठीक आहे, म्हणजे हे 3 बेसिस आहेत, ते काय करणार? एका अमायनो ॲसिडला एखादं नाव देणार किंवा दिलेलं असतं. हे जे आहे CTA, दिस पर्टिक्युलर ट्रिपलेट कोड्स फॉर अनदर अमायनो ॲसिड, अँड दिस GGC, this codon or this triplet codes for another amino acid. Okay, so this is universally accepted फॉर्म्युला. हे जे सांगितलेलं आहे या ठिकाणी युनिव्हर्सली एक्सेप्टेड आहे आणि ह्यालाच काय म्हटलं जातं? जेनेटिक कोड असं म्हटलं जातं. ठीक आहे, अतिशय सोपा असा हा कन्सेप्ट आहे. ओके, विल सी द फर्दर नोट अबाउट द जेनेटिक कोड. सी नाव हे आहे
टेक्स्टबुकमधला हा चार्ट दिलेला आहे या ठिकाणी, डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोड. आता डिक्शनरी ऑफ जेनेटिक कोडमध्ये हे काय तुम्हाला बसून पाठ करायचं नाही आहे. या ठिकाणी कशा पद्धतीने तीन नायट्रोजनस बेसिस, ठीक आहे, ते एका पर्टिक्युलर अमायनो ॲसिडला असाइन करतात किंवा कोड करतात हे दाखवलेलं आहे. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी बघा, फर्स्ट लेटर, देन सेकंड लेटर आणि थर्ड लेटर असे 3 काय केलेले आहेत, लेटर ह्या ठिकाणी दिलेले आहेत. ओके, म्हणजेच काय, ट्रिपलेटचा पहिला फर्स्ट लेटर असेल, सेकंड आणि असेल आणि थर्ड असेल. आता ह्या ठिकाणी तुम्हाला 4-4 ह्या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन केलेले दिसतात बघा, आणि ह्या ठिकाणी तयार झालेले दिसतात. कशा पद्धतीने आहे बघा, ह्या ठिकाणी फर्स्ट लेटर, आता समजा हा यू जर घेतला, कुठेही तुम्हाला ह्या ठिकाणी क्रॉसिंगचा जो प्युनेट चार्ट आहे त्याला इथे कम्पेअर करायला जाऊ नका किंवा एक्झॅक्टली तसं बघायला जाऊ नका. ओके, फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि थर्ड लेटर घेऊन एक ट्रिपलेट तयार केलेला आहे, आणि त्या ट्रिपलेटमध्ये काय होतं, तो पर्टिक्युलर ट्रिपलेट एक अमायनो ॲसिड काय करतो, कोड करतो. ठीक आहे. आता हा इथे यू आहे बघा, इथे यू आणि ह्या ठिकाणी यू जर घेतला तर ह्या ठिकाणी आपल्याला दिसतो हा पहिला यू आणि यू. ओके, देन त्याच्यानंतर आपण जर हा यू घेतला, यू आणि त्याच्यानंतर हा जर सी घेतला ह्या ठिकाणी, तर ह्या ठिकाणी यू सी असा एकत्रित कोड ट्रिपलेट तयार होतो किंवा कोडॉन तयार होतो. ठीक आहे. आता हे जे 2 तुम्हाला दाखवलेले आहेत ह्या ठिकाणी ट्रिपलेट, बोथ ऑफ देम दे आर कोडिंग फॉर किंवा दॅट कोड्स फॉर दिस पर्टिक्युलर अमायनो ॲसिड. आता हा आहे फिनिल अलेनिन. ओके, हे जे तुम्हाला शॉर्टमध्ये दाखवलेले आहेत बघा, हा फिनिल अलेनिन आहे, हा ल्युसीन, त्याच्यानंतर आहे सिरीन आहे, त्याच्यानंतर आहे टायरोसिन आहे, सिस्टीन आहे. ठीक आहे. आर्जिनिन, सिरीन ही वेगवेगळी काय आहेत सांगा, अमायनो ॲसिडची नावं आहेत. ओके, मिथिओनिन असेल, वेलाइन असेल, अलेनिन असेल, ओके, ग्लुटेनिन असेल, ग्लायसिन असेल, ही सगळी अमायनो ॲसिडची नावं आहेत. आणि ह्या ठिकाणी काय दाखवलेलं आहे की 3 नायट्रोजनस बेसिस एकत्र येऊन एक ट्रिपलेट तयार होतो, आणि तो ट्रिपलेट एका पर्टिक्युलर अमायनो ॲसिडला कोड करतो. ठीक आहे. असं हे जसं बघितलं तसंच आपण इथे बघितलं तर हा सी घेतला, त्याच्यानंतर हा सी घेतला, आणि त्याच्यानंतर आपण सी, त्याच्यानंतर आपण हा घेतला बघा, हा सी, देन सेकंड लेटर यू आणि त्याच्यानंतर हे थर्ड लेटर यू, हिअर CUU. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपण जर घेतलं, म्हणजे तुम्हाला एक फक्त एक एक्झाम्पल म्हणून हे करून सांगते तुम्हाला, एक्सप्लेन करून. त्याच्यानंतर हा सी आहे, CU, आणि हा दुसरा घेतला सी. ओके, तसा CUA आणि CUG. ठीक आहे. तुम्ही जर बारकाईने ह्याचा जर अभ्यास केला, डिक्शनरी आहे ही, म्हणजे कोणते कोडॉन, आता हे फिक्स आहे, लक्षात घ्या, दिस इज द युनिव्हर्सली एक्सेप्टेड. म्हणजे हा सपोज यू हा जो आहे ट्रिपलेट, हा फिनिल अलेनिनलाच काय करणार आहे, कोड करणार आहे. ओके, दॅट विल नॉट गो फॉर एनी अदर अमायनो ॲसिड. आता काही एक्सेप्शनल केस आहेत, ते पुढे आपण बघणार आहोत. दिस UUC ऑल्सो कोड फॉर द फिनिल अलेनिन. ठीक आहे. तसंच ह्या ठिकाणी आहे तो आता हा जो आहे CGU आहे, किंवा हा आहे CGC. आता इथे 4 ट्रिपलेट आहेत बघा, 4 ट्रिपलेट आहेत जे एकाच अमायनो ॲसिडला कोड करतात, आर्जिनिनला. ठीक आहे. असं सुद्धा असू शकतं, किंवा ह्या ठिकाणी इथे सुद्धा आहे बघा, 4 जे आहेत ते वेलाइन नावाच्या अमायनो ॲसिडला काय करतात, कोड करतात. ठीक आहे. सो हे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर फर्स्ट लेटर, सेकंड लेटर आणि थर्ड लेटर एकत्र घेऊन नायट्रोजनस बेसिसची प्रत्येकी काय केलेलं आहे या ठिकाणी, जेनेटिक कोड आपण ज्याला म्हणतो, किंवा अमायनो ॲसिडचं कोडिंग करण्यात आलेलं आहे. ओके, सो दिस इज द डिक्शनरी ऑफ द जेनेटिक कोड. नाव इम्पॉर्टंट क्वेश्चन इज कॅरेक्टरिस्टिक ऑफ जेनेटिक कोड. एक्झाममध्ये तुम्हाला हे विचारलं गेलेलं आहे, बऱ्याचदा विचारलं गेलेलं आहे मागील एक्झाममध्ये, जेनेटिक कोड म्हणजे काय आणि त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्लेन करा. ठीक आहे. अतिशय सोपे आहेत, कुठले तरी 4 तरी तुम्हाला काय करता आले पाहिजेत, सांगता आले पाहिजेत. ओके, जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट अँड कॉमालेस कोड. ओके, काय म्हटलेलं आहे बघा, या ठिकाणी कुठेही कॉमा नाही आहे. ठीक आहे, म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये स्वल्पविराम म्हणतो, बरोबर आहे. इन एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेनेटिक कोड इज अ ट्रिपलेट कोड. ट्रिपलेट म्हणजे काय, 3 नायट्रोजनस बेसिसने बनलेला दॅट इज द ट्रिपलेट वन. सिक्वेन्स ऑफ 3 कन्सिक्युटिव्ह बेसिस अरेंज्ड ऑन आफ्टर द अदर विदाउट एनी गॅप ऑर द स्पेस. ओके, हे समजण्यासारखं आहे. पुन्हा इथे आपण बघितलं ना, या ठिकाणी बघा, GUG असेल किंवा कुठलाही जो कोडॉन असेल किंवा ट्रिपलेट असेल, हा काय आहे सांगा, दिस इज ट्रिपलेट आहे, म्हणजे 3 अक्षरांनी बनलेला आहे थोडक्यात, आणि त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला स्पेस दिलेली दिसत नाही, किंवा कुठेही तुम्हाला कॉमा दिलेला दिसत नाही. ओके, दॅट इज द फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. देन जेनेटिक कोड हॅज डिस्टिंक्ट पोलॅरिटी. आता पोलॅरिटी म्हणजे काय बघा, जेनेटिक कोड शोज डेफिनेट पोलॅरिटी, दॅट इज डायरेक्शन.
इट देअरफॉर इज ऑलवेज रीड इन 5' to 3' डिरेक्शन. म्हणजे हा जो असेल DNA मॉलिक्यूल जो असेल तर 5' to 3' डिरेक्शनलाच तो पर्टिक्युलर ट्रिपलेट जो आहे किंवा कोड जो आहे तो वाचला जाणार. ठीक आहे. अँड नॉट इन 3' to 5' डिरेक्शन, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. अदरवाईज मेसेज विल चेंज. फॉर एक्झाम्पल 5' हा आहे AUG 3' म्हणजे DNA मॉलिक्यूलवर हा जर असा मेसेज असेल तर त्या ठिकाणी AUG जो आहे, आता ह्या ठिकाणी आपण बघू शकतो या ठिकाणी बघा AUG जर असेल तर तो काय आहे सांगा, मिथिओनिन नावाचं अमायनो ॲसिड तो कोड करणार. ओके. जर ह्यामध्ये चेंज झाला आणि तो कसा असायला हवा, 5' to 3' डिरेक्शनलाच असायला हवा AUG, तरच तो काय करणार, मिथिओनिन नावाचा अमायनो ॲसिड तो कोड करणार. ठीक आहे. अदरवाईज जर उलट असेल तर मात्र ह्या ठिकाणी मेसेज रॉंग जाऊ शकतो किंवा म्युटेशनचे चान्सेस असू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा काय म्हटलेलं आहे, जेनेटिक कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय, एकमेकांच्यावर असणे म्हणजे ओव्हरलॅपिंग. बरोबर आहे. नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघूया, कोड इज नॉन ओव्हरलॅपिंग दॅट इज इच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन. काय म्हटलंय बघा या ठिकाणी, इच सिंगल बेस इज अ पार्ट ऑफ ओनली वन कोडॉन, म्हणजे प्रत्येक जो नायट्रोजिनस बेस आहे हा काय आहे, एका कोडॉनचाच काय आहे, इट्स अ पार्ट. ॲडजस्टंट कोडॉन्स डू नॉट ओव्हरलॅप. आता ह्या ठिकाणी बघण्यासाठी आपण ह्या ठिकाणी तुम्हाला खाली एक रिप्रेझेंटेटिव्ह पिक्चर आहे बघा. ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे ते तिथे, ॲडजस्टंट कोडॉन्स डू नॉट ओव्हरलॅप इफ ओव्हरलॅपिंग देन विथ 6 consecutive bases only 2 amino acid molecules will be in the chain. Had it been overlapping types with 6 bases there would be 4 amino acids molecules in a chain. फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी बघा नॉन ओव्हरलॅपिंग म्हणजे काय बघा, ह्या ठिकाणी स्वतंत्र आहेत दोन्ही. हा CAT आणि GAT हे दोन आहेत. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दिलेले आहेत AA1 हे एक अमायनो ॲसिड आहे, AA2 हे अनदर अमायनो ॲसिड आहे. ठीक आहे. सो हे दोनही अमायनो ॲसिड स्वतंत्र आहेत आणि त्या दोन्ही अमायनो ॲसिडना कोड करणारे जे काही ट्रिपलेट आहेत दे आर ऑल्सो इंडिपेंडंट, दे आर नॉट ओव्हरलॅप्ड. ओके. एकत्रित आलेले नाही आहेत, लक्षात घ्या. सो दिस जेनेटिक कोड इज दिस वे, इट इज नॉन ओव्हरलॅपिंग. ठीक आहे. पण जर काय म्हटलेलं आहे बघा, इफ नॉन ओव्हरलॅपिंग देन विथ 6 consecutive bases. 6 consecutive bases म्हणजे काय, हे 3 आणि हे 3. बरोबर आहे. 6 consecutive जे बेसिस आहेत दॅट कोड्स फॉर ओनली 2 अमायनो ॲसिड मॉलिक्यूल. म्हणजे हा जो आहे ट्रिपलेट तो एक अमायनो ॲसिड कोड करणार आणि हा जो ट्रिपलेट आहे तो दुसरं अमायनो ॲसिड कोड करणार. ठीक आहे. पण जर अशी कंडिशन नसेल, हॅड इट बीन ओव्हरलॅपिंग, जर ओव्हरलॅपिंग कोड असेल तर त्या ठिकाणी विथ 6 बेसिस असणार. कशा विथ 6 बेसिस कशा पद्धतीने सांगितले आहेत बघा. आता CAT आणि GAT हे एकत्र जर आले आणि त्यांचं जर कोडिंग म्हणजे तिथे समजा काही म्युटेशनचा भाग असेल किंवा जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही बिघाड असेल तर ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा, CAT हा एक झालेला आहे नॉर्मल जसा पहिला होता तसा. ठीक आहे. त्याच्यानंतर ATG हा दुसरा झालेला आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर झालेला आहे TGA हा एक असू शकतो किंवा दुसरा त्यांनी कुठला सांगितला आहे बघा, CAT, त्याच्यानंतर आहे ATG सांगितलेला आहे, त्याच्यानंतर TGA सांगितलेला आहे आणि त्याच्यानंतर सांगितलेला आहे GAT सांगितलेला आहे, जो शेवटचा कॉमन होता. पहिले दोन कॉमन होणार, फक्त ह्या मधल्यामध्ये सुद्धा काय झालेलं आहे, ओव्हरलॅपिंग कोड असल्यामुळे दोन वेगळे पुन्हा अमायनो ॲसिड त्यामध्ये कोड होऊ शकतात. सो असं जर झालं ओव्हरलॅपिंग जेनेटिक कोड असेल तर त्या ठिकाणी 2 ऐवजी किती अमायनो ॲसिड होऊ शकतात ह्या ठिकाणी, 1, 2, 3 आणि 4 अमायनो ॲसिड्स. देअर विल बी 4 अमायनो ॲसिड्स इन अ चेन. ठीक आहे. सो हा कन्सेप्ट लक्षात येत नसेल तर इथे तुम्हाला लगेचच ते लक्षात येईल. हे तुम्ही एक्झाममध्ये दाखवलं तरी चालेल. ठीक आहे. सो नॉन ओव्हरलॅपिंग कोड जर असेल तर 2च अमायनो ॲसिड असतात. ओव्हरलॅपिंग जर असेल तर 6 सिक्वेन्स बेसिस जे एकत्र येतील त्याच्याने काय होतात, 4 अमायनो ॲसिड्स या ठिकाणी कोड होऊ शकतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द जेनेटिक कोड इज non-overlapping and overlapping. Then further genetic code has degeneracy. आता degeneracy म्हणजे काय बघा, युजली सिंगल अमायनो ॲसिड इज एन्कोडेड बाय सिंगल कोडॉन. म्हणजे काय, एक अमायनो ॲसिडला काय करतो, एक ट्रिपलेट काय करतो, कोड करतो. ठीक आहे. हाऊएव्हर सम अमायनो ॲसिड्स आर एन्कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन. काही अमायनो ॲसिड असे आहेत की जे काय आहेत, दे आर एन्कोडेड बाय मोर दॅन वन कोडॉन.
ठीक आहे, जसं आपण वरती त्या डिक्शनरीमध्ये बघितलं. फॉर एक्झाम्पल, सिस्टीन हॅज 2 कोडॉन्स while isoleucine has 3 codons. This is called degeneracy of the code. Degeneracy of the code म्हणजे काय? जनरली एक जो ट्रिपलेट आहे तो एक अमायनो ॲसिड काय करतो, एनकोड करतो किंवा त्याला कोड देतो, बरोबर आहे. पण काही ठिकाणी काय होतं की एका अमायनो ॲसिडला एनकोड करणारे एक असू शकेल, एकापेक्षा 2 किंवा 2 असू शकतात किंवा 3 सुद्धा असू शकतात, हेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. ओके, सिस्टीनला एनकोड करणारे काय आहेत सांगा? सिस्टीनला एनकोड करणारे 2 ट्रिपलेट आहेत, तर आयसोल्युसिन नावाच्या अमायनो ॲसिडला एनकोड करणारे 3 ट्रिपलेट आहेत. लक्षात घ्या, या तिन्ही ट्रिपलेट, कुठलाही जरी कोडॉन ट्रिपलेट घेतला तरी सुद्धा नाव कुठलं येणार आहे? आयसोल्युसिन येणार आहे. यालाच काय म्हटलं जातं? डिजनरसी ऑफ द कोड. ठीक आहे, तुम्हाला हे एक्झामला विचारलं जाऊ शकतं उलटा प्रश्न की व्हॉट इज मीन्ड बाय डिजनरसी ऑफ जेनेटिक कोड. त्यावेळेला तुम्हाला हा पॉईंट लिहायचा आहे आणि तुम्हाला एक्झाम्पल हे काढून दाखवायचं आहे ठिकाणी, किंवा नुसतं लिहिलं तरी चालण्यासारखं आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट, जेनेटिक कोड इज युनिव्हर्सल. ओके, जेनेटिक कोड इज सिमिलर इन ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स फ्रॉम अ सिम्पल बॅक्टेरिया अप टू ह्युमन बींग्स. For example, codon AUG always specifies amino acid methionine. लक्षात घ्या, AUG असेल तो काय करणार आहे? इट एनकोड्स द अमायनो ॲसिड मिथिओनिन इन ऑर्गॅनिझम्स. एक्सेप्शन्स आर फाउंड इन मायटोकॉन्ड्रिया ऑफ ईस्ट अँड मायकोप्लाझ्मा. ह्यामध्ये फक्त काय सांगितलेलं आहे सांगा? मायटोकॉन्ड्रिया ऑफ ईस्टमध्ये आणि मायकोप्लाझ्मामध्ये काय आहे सांगा? दिस इज द डिफरंट वन. किंवा AUG आहे तो दुसऱ्या एका अमायनो ॲसिडला एनकोड करतो किंवा कोड करतो. ठीक आहे, बट युनिव्हर्सली एक्सेप्टेड जो आहे तो AUG हा काय करतो? मिथिओनिनलाच काय करतो? मोस्ट ऑफ द ऑर्गॅनिझममध्ये हा मिथिओनिन नावाच्या अमायनो ॲसिडला एनकोड करतो. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज द युनिव्हर्सली एक्सेप्टेड कोड. देन जेनेटिक कोड इज नॉन ॲम्बिग्युअस. द नॉन ॲम्बिग्युअस म्हणजे काय बघा? स्पेसिफिक अमायनो ॲसिड इज एनकोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. स्पेसिफिक अमायनो ॲसिड इज एनकोडेड बाय अ पर्टिक्युलर कोडॉन. ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे तेच आहे बघा. अल्टरनेटिव्हली 2 डिफरंट अमायनो ॲसिड्स विल नेवर बी एनकोडेड बाय द सेम कोडॉन. काय म्हटलेलं आहे लक्षात घ्या इथे? 2 डिफरंट अमायनो ॲसिड, 2 वेगळे अमायनो ॲसिड्स आहेत, दे आर नॉट एनकोडेड बाय सेम कोडॉन. एकच कोडॉन दोघांना लागू पडत नाही, लक्षात घ्या. ठीक आहे, एक्सेप्शन्स, AUG कोड्स फॉर मिथिओनिन अँड GUG कोड्स फॉर वॅलिन. ठीक आहे, बट इफ AUG इज नॉट अवेलेबल देन GUG कोड्स फॉर मिथिओनिन ॲज अ स्टार्ट कोडॉन इन प्रोटीन सिंथेसिस. एक्सेप्शनल केसेसमध्ये हे होतं, लक्षात घ्या. पण त्यांनी काय सांगितलेलं आहे या ठिकाणी? एका अमायनो ॲसिडला एक ट्रिपलेट किंवा एक कोडॉन असतो आणि अल्टरनेटिव्हली 2 डिफरंट अमायनो ॲसिड्स 2 वेगळे आहेत. सपोज मिथिओनिन आहे आणि वेलाइन आहे, तर दोन्ही अमायनो ॲसिड एकाच जेनेटिक कोडने किंवा ट्रिपलेटने एनकोड करता येत नाहीत. ओके, एक्सेप्शनल केसमध्ये समजा एखादा कोड जर नसेल, समजा AUG हा मिथिओनिनसाठी नसेल अवेलेबल, तर त्या ठिकाणी वेलाइन हा काय करतो? वेलाइनसाठी तर त्या ठिकाणी काय सांगितलं आहे? इफ AUG इज नॉट अवेलेबल देन GUG कोड्स फॉर द मिथिओनिन ॲज अ स्टार्ट कोडॉन. ठीक आहे, इन द प्रोटीन सिंथेसिस. देन नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक इज इनिशिएशन कोडॉन अँड टर्मिनेशन कोडॉन. कालचा या आपण भाग बघितलेला आहे. सुरुवातीचा कोडॉन आहे ट्रिपलेट आणि शेवटचा ट्रिपलेट आहे. द जेनेटिक कोड हॅज स्टार्ट अँड स्टॉप सिग्नल्स. द कोड AUG ॲक्ट्स ॲज स्टार्ट. AUG हा कायम स्टार्ट सिग्नलिंग म्हणून काम करणार. जसं आपण काल आपण प्रमोटर आणि टर्मिनेटर बघत होतो बघा. प्रमोटर जिथे ट्रान्स्क्रिप्शन सुरू होतं आणि टर्मिनेटर जिथे ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस एंड होते, तेच आहे ह्या ठिकाणी. ती प्रोटीन सिंथेसिसची जी प्रोसेस आहे ती स्टार्ट होण्यासाठी ह्या ठिकाणी जो स्टार्टिंग कोडॉन आहे दॅट इज द AUG, त्याला म्हटलं जातं स्टार्ट ऑर द इनिशिएशन कोडॉन फॉर मिथिओनिन. मिथिओनिनला कोड करण्यासाठी. व्हाईल द कोडॉन UAG, UAA अँड UGA सर्व्स ॲज स्टॉप कोडॉन्स ऑर टर्मिनेशन कोडॉन्स ॲज दे डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड. हे महत्त्वाचं आहे. UAG, UAA आणि UGA हे 3 जे आहेत ते काय करतात? ती प्रोसेस थांबवतात. दॅट्स वाय दे आर कॉल्ड ॲट द स्टॉप ऑर द टर्मिनेशन कोडॉन ॲज दे डू नॉट कोड फॉर एनी अमायनो ॲसिड. ठीक आहे, आता जर तुम्ही वरती जाऊन बघितलं ह्या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल. या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या ठिकाणी स्टॉप कोडॉन इथे बघा UG असेल, हे बघा UAA आणि UAG दे आर द कॉल्ड ॲज द स्टॉप कोडॉन. ठीक आहे,
नेक्स्ट कोडॉन अँड अँटीकोडॉन. कोडॉन अँड अँटीकोडॉन बघा काय म्हटलेलं आहे. कोडॉन इज अ पार्ट ऑफ DNA. फॉर एक्झाम्पल AUG इज अ कोडॉन, किंवा आपण त्याला ट्रिपलेट म्हणतो. ठीक आहे. इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 5' AUG 3'. ह्याच डिरेक्शनला ते वाचलं जातं. ठीक आहे. अँटीकोडॉन इज अ पार्ट ऑफ tRNA. आता अँटीकोडॉन म्हणजे काय की त्या कोडॉनला कॉम्प्लिमेंटरी, जसं आपण कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग म्हणतो तसंच या ठिकाणी कोडॉनला एक अँटीकोडॉन असतो आणि तो कशावर असतो, ट्रान्सफर RNAवर. इट इज ऑलवेज रिप्रेझेंटेड ॲज 3' UAC 5'. ठीक आहे. हे अशा पद्धतीने. आता सध्या एवढंच लक्षात ठेवा की कोडॉनला अँटीकोडॉन असतो. कोडॉन हा काय सांगितलेला आहे, AUG हा कोडॉन असेल तर तो 5' to 3' डिरेक्शनला रीड केला जाणार आहे. आणि अँटीकोडॉन हा कशावर असतो, कोडॉन DNAवर आहे, अँटीकोडॉन हा tRNAवर आहे. अँड इट इज रिप्रेझेंटेड ॲज 3' UAC 5'. ओके. ते पुढे आपण बघूया. हे तुम्हाला आता ट्रान्सलेशनची जी प्रोसेस आहे त्यामध्ये तुमच्या हे लक्षात येईल. ठीक आहे. हा भाग आहे तो. पुढे ओके. सो आतापर्यंत आपण काय बघितलं तर जेनेटिक कोड म्हणजे काय हे आपण बघितलं आणि जेनेटिक कोडचे कॅरेक्टरिस्टिक्स आपण बघितले. पुढे बघूया आपण म्युटेशन्स अँड जेनेटिक कोड. ओके. आता म्युटेशन म्हणजे काय तर चेंज इन द जिनोटाईप, सडन चेंज इन द जिनोटाईप. आणि जेनेटिक कोड. म्युटेशन इज अ फिनॉमिनन इन विच सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स टेक्स प्लेस. ओके. काहीतरी त्यामध्ये बिघाड निर्माण होतो किंवा जे सिक्वेन्सिंग आहे, ॲडेनिन विथ थायमिन आहे ते ॲडेनिन विथ सायटोसिनला गेलं असेल, किंवा ॲडेनिन विथ A विथ C असेल किंवा A विथ G असेल, तरीसुद्धा काय होऊ शकतं, ह्या ठिकाणी सिक्वेन्स बदलला की त्या ठिकाणी काय होतं सांगा, म्युटेशनचे चान्सेस असतात. ओके. सो सडन चेंज इन द DNA सिक्वेन्स. इट रिझल्ट इन द चेंज इन द जिनोटाईप, दॅट इज द कॅरेक्टर. म्युटेशन कॅन ऑल्सो ऑकर ड्यू टू चेंज इन द सिंगल बेस पेअर ऑफ DNA. कधी होतो, सिंगल बेस पेअर जरी बदलला, म्हणजे मगाशी सांगितलं तसं हे आता इथे बघूया आपण. दिस इज नोन ॲज द पॉइंट म्युटेशन. फॉर एक्झाम्पल सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे. RBCs असतात ते त्याच्या ओरिजिनल शेप बदलून सिकल सेल म्हणजे जसं आपण अर्धचंद्रकोर आपण म्हटलं त्याप्रमाणे जर आकार होत असेल, ओके, तर त्याला म्हटलं जातं सिकल सेल ॲनिमिया. ओके. यामध्ये आता बघूया पॉइंट म्युटेशन म्हणजे काय बघूया. पॉइंट म्युटेशन इन सिकल सेल ॲनिमिया. फॉर एक्झाम्पल आता बघा नॉर्मल DNA सिक्वेन्स कसा आहे आणि सिकल सेल ज्या पेशंटमध्ये असेल, ओके, किंवा त्याला त्रास होत असेल त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आहे हे बघूया. ओके. नॉर्मल प्रोटीन इथे तयार होतं, इथे म्युटंट प्रोटीन तयार होतं. ठीक आहे. नॉर्मलमध्ये बघा जो सिक्वेन्स आहे बघा, ह्या ठिकाणी हा एक DNA स्ट्रँड, हा एक DNA स्ट्रँड आणि त्यांच्यामध्ये असलेलं काय आहे, हे कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग आहे. ठीक आहे. आता G विथ C जाणार आहे, A विथ T जाणार आहे ह्या ठिकाणी, पुन्हा G विथ C जाणार आहे. सो दिस इज द परफेक्ट मॅचिंग. ठीक आहे. पण ह्यामध्ये जर म्युटेशन घडून आलं तर काय होऊ शकतं, कशा पद्धतीने चेंज होऊ शकतो. ह्या ठिकाणी बघा G विथ C आहे तसं आहे. ओके. G विथ C आहे तसं आहे, पण ह्या ठिकाणी जो वरच्या स्टँडला A असायला हवा होता आणि खालच्या स्टँडला T असायला हवा होता, बरोबर आहे, त्या ठिकाणी मात्र ह्या ठिकाणी ह्यांनी आपली पोझिशन बदललेली आहे. म्हणून ह्याला म्हटलं जातं पॉईंट म्युटेशन. एका ठराविक पॉईंटलाच काय होतं सांगा, ह्या ठिकाणी बदल होतात. म्हणजे ह्या ठिकाणी सिक्वेन्सेस चूक आहेत असं म्हणत नाही आहेत ते, किंवा सिक्वेन्सेस मुळात चुकीचे नाही आहेत की, कारण A विथ T आणि किंवा T विथ A हे अशा पद्धतीने होऊ शकतं, लक्षात घ्या. पण ह्या ठिकाणी प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी जो करेक्ट सिक्वेन्स लागतो म्हणजे GAG आणि CTC हे जर कॉम्प्लिमेंटरी बेस पेअरिंग झालं तरच पुढे जाऊन काय होऊ शकतं, ह्यांच्या एकत्रीकरणामुळे ह्या ठिकाणी DNAवर हा सिक्वेन्स असेल आणि RNAवर हा सिक्वेन्स असेल बघा GAG, तरच काय होतं, ह्याच्या एकत्रीकरणामुळे ग्ल्युसिन नावाचं प्रोटीन तयार होतं, लक्षात घ्या. ओके. देन ग्लुटेमाइन आणि त्याच्यानंतर हा जो आहे दिस इज द नॉर्मल प्रोटीन, लक्षात घ्या. ओके. DNAवर जो सिक्वेन्स आहे त्याला मॅच होणार आहे, ह्या ठिकाणी RNAवर सिक्वेन्स असेल तरच ह्या ठिकाणी काय होतो, ग्लुटेमाइन नावाचा प्रोटीन जे आहे ते तयार होतं. ठीक आहे. पण ह्या ठिकाणी बघा इथे एका पॉईंटला जरी ह्यानी आपली जागा बदलली, म्हणजेच त्याला म्हटलं जातं पॉईंट म्युटेशन, तर ह्या ठिकाणी हा जरी करेक्ट असेल GUG, लक्षात घ्या. इथे हा चेंज झाल्यानंतर काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी RNAची सिक्वेन्स आहे तो ॲज इट इज आहे, कारण ह्या ठिकाणी वेलाइन नावाचं प्रोटीन ह्या ठिकाणी तयार झालेलं आहे. इथे सिक्वेन्स चेंज झाल्यामुळे अल्टरनेटिव्हली RNAचा जो सिक्वेन्स आहे तो एकत्र घेऊन ह्या ठिकाणी वेलाइन नावाचं प्रोटीन तयार झालेलं आहे.
दॅट इज द म्युटंट प्रोटीन. म्हणजेच काय आहे, ह्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियाचे चान्सेस त्या पेशंटमध्ये आढळू शकतात. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द पॉईंट म्युटेशन इन सिकल सेल ॲनिमिया. ओके, दिस इज अंडरस्टँडेबल. ह्या ठिकाणी एका पॉईंटला म्हणजे बेस पेअरिंगच्या एका पॉईंटला, आता इथे चेंज असू शकतो किंवा पहिल्या ठिकाणी चेंज असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी चेंज असेल. ठीक आहे. जर तो चेंज झाला तर ह्या ठिकाणी नॉर्मल प्रोटीन ऐवजी ह्या ठिकाणी म्युटंट प्रोटीन तयार होतं आणि ह्या ठिकाणी सिकल सेल ॲनिमियाची कंडिशन तयार होऊ शकते. ठीक आहे. सो दिस इज अबाउट द म्युटेशन्स अँड द जेनेटिक कोड. Then see here, deletion or insertion of base pairs of DNA causes frame or the shift mutations or deletion mutations. काही डेफिनेशन्स आहेत बघा इथे. Deletion or insertion of base pairs of DNA causes the frame or the shift mutation. आता frame or the shift mutation म्हणजे काय ते बघा. ह्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, ह्या ठिकाणी DNA सिक्वेन्सेस तुम्हाला दिसत आहेत. दिस इज द नॉर्मल वन. ठीक आहे. थोडंसं आपण त्याला हे करून बघूया. सी काय बघितलेलं आहे बघा ह्या ठिकाणी DNA आणि mRNA. आपलं हे काय चाललेलं आहे सांगा. दिस इज रिगार्डिंग द प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस कधी होणार, ज्यावेळेला DNA वरचा जो जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती mRNA वर कॉपी होणार आणि फर्दर काय होणार आहे सांगा, तिथे अमायनो ॲसिड्स किंवा पॉलीपेप्टाईड चेन तयार होते किंवा प्रोटीन मॉलिक्यूल तयार होतो. सो दिस इज द नॉर्मल सिक्वेन्स. आता बघा AAA UUU त्या ठिकाणी तयार झालेला आहे अमायनो ॲसिड, हा फिनिल अलेनिन. त्याच्यानंतर आहे टायरोसिन असेल, त्याच्यानंतर ग्लुटेमाइन असेल, ग्ल्युसिन असेल, ग्लुटेमाइन असेल. सो हे काय सांगा, नेम ऑफ द अमायनो ॲसिड. सो दिस इज द नॉर्मल. आता सबस्टिट्यूशन म्हणजे बघा काय सांगितलेलं आहे ते, इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ 1 or 2 बेसेस चेंजेस द रिडिंग फ्रेम फ्रॉम द पॉईंट ऑफ इन्सर्शन ऑर डिलिशन. या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, इन्सर्शन. या ठिकाणी हा जो आहे भाग तो करेक्ट आहे बघा ह्या ठिकाणी, पण ह्या ठिकाणी सबस्टिट्यूशन आहे. सबस्टिट्यूशनमध्ये काय झालं आहे, या ठिकाणी जो कोड GAA होता त्या ठिकाणी हा AAA आलेला आहे. म्हणजे थोडक्यात हा A आहे तो आलेला आहे बघा या ठिकाणी. ओके, A आणि T हे लक्षात घ्या. या ठिकाणी हे तुम्हाला बघितल्यानंतर लक्षात येईल. ह्या ठिकाणी C होता, ह्या ठिकाणी T आहे, ह्या ठिकाणी G होता, ह्या ठिकाणी काय आहे A आहे. ओके, सो ह्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, सबस्टिट्यूशन सांगितलेलं आहे. ठीक आहे. अँड अर्थातच इथे कोडिंग पॉईंट म्युटेशन झाल्यामुळे ह्या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, ह्या ठिकाणी नेम ऑफ द अमायनो ॲसिड वी कॅन सी द चेंज्ड वन. ह्या ठिकाणी लायसिन तयार झालेलं आहे इन्स्टेड ऑफ ग्लुटेमाइन. ठीक आहे. त्याच्यानंतर इन्सर्शन जर असेल, ह्या ठिकाणी बघा इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ 3 or multiples of 3 bases, insert or delete, results in the insertion or deletion of amino acids and reading frame remains unaltered from that point onwards. काय म्हटलंय बघा ह्या ठिकाणी, इथे इन्सर्शन आहे, इथे सबस्टिट्यूशन आहे. ह्या ठिकाणी काय सांगा, इन्सर्शन आहे. इन्सर्ट करण्यात आलेला आहे. या ठिकाणी बघा इन्सर्ट जर केला, CCT असा आहे इथे हा शब्द आहे, इथे GGA आहे. ठीक आहे. इथे काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी समजा हा वेगळा इन्सर्ट झाला तर काय होऊ शकतं, ह्या ठिकाणी कुठला होता, ह्या ठिकाणी बघा पूर्वी इथे एक्झाम्पल त्यांनी सेमच ठेवलेलं आहे ह्या ठिकाणी, पण ह्या ठिकाणी जर एखादा वेगळा इथे ह्या ठिकाणी इन्सर्ट झाला, इथे C होता, इथे T, इथे ह्या ठिकाणी परत C आलेला आहे बघा. दिस इज रिगार्डिंग द G आणि A. ह्या ठिकाणी बघा कोणता आहे, AAA आहे, इथे GGA आहे ह्या ठिकाणी. ओके, CCT आहे. ह्या ठिकाणी काय सांगा, इन्सर्शन ऑफ सम अदर नायट्रोजनस बेस जर असेल थोडक्यात, तर ह्या ठिकाणी जो अमायनो ॲसिडचा कोडिंग आहे ते पण बदलतं. ह्या ठिकाणी काय सांगा, ग्लायसिन नावाचं अमायनो ॲसिड तयार झालेलं आहे. ठीक आहे. आणि ह्या ठिकाणी काय झालेलं आहे बघा, इन्सर्शन TCT आणि त्याचे AGA ह्या ठिकाणी वेगळे जे आहेत ते इन्सर्ट झाल्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणी आर्जिनिन नावाचं अमायनो ॲसिड कोड झालेलं आहे. ओके, ज्या ठिकाणी तुम्हाला रेड कलरचं अक्षर दिसते ना त्या ठिकाणी तिथे बदल झालेला आढळतो. बदल कशामुळे होतो, वेदर इट विल बी अ सबस्टिट्यूशन ऑफ 1 नायट्रोजनस बेस और मे बी द इन्सर्शन ऑफ 1 और मेनी असेल नायट्रोजनस बेसिस. ठीक आहे. आता डिलिशन असेल तर काय होतं बघा, समजा सरळ जर डिलीट झाला एखादा या ठिकाणी ही डिरेक्शन दाखवलेली आहे बघा. इथे जर या ठिकाणी एखादा नवीन इन्सर्ट झाला तर ह्या ठिकाणी पुढचा जो सिक्वेन्स आहे तो बदलत जातो, बरोबर आहे ना, कारण हे जे कोडिंग आहे ते कॉम्प्लिमेंटरी कोडिंग असतं. हा इथे जर बदलला तर तिथे काय होतं सांगा, त्याचा जो कॉम्प्लिमेंटरी असेल तो बदलणार, हा बदलला असेल तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी असेल तो बदलणार, म्हणजे इथून पुढे सगळं चेंज होत जाणार. ओके. देन आता इथे बघा काय झालेलं आहे, डिलिशन जर असेल, आता ह्या ठिकाणी बघा इथे समजा काय झालेलं आहे,
टायरोसिन नावाचं एन्झाईम दिसतं, सॉरी अमायनो ॲसिड दिसतं, इथे लायसिन दिसतं आणि इथे आर्जिनिन दिसतं या ठिकाणी. जर डिलीट झाला असेल एखादा ओके अमायनो ॲसिड या ठिकाणी बघा, तर त्या ठिकाणी पूर्ण जो पुढचा सिक्वेन्स आहे तो बदलत जातो. कोणाचा? तर नायट्रोजिनस बेसिसचा. आणि तो जर बदलला तर ह्या ठिकाणी काय सांगा, जो रिस्पेक्टिव्ह अमायनो ॲसिड पूर्वी जो होता तो असत नाही, त्या ठिकाणी दुसरा अमायनो ॲसिड या ठिकाणी आपल्याला एन्कोड झालेला दिसून येतो. ठीक आहे. सो दिस इज रिप्रेझेंटेटिव्ह डायग्रॅम या ठिकाणी आहे पुटअप केलेली. हे तुम्हाला एक्झाममध्ये काढायचं नाही आहे, तुम्हाला फक्त हे सांगायचं आहे की डिलिशन और इन्सर्शन ऑफ बेस पेअर्स ऑफ DNA कॉजेस द फ्रेम शिफ्ट म्युटेशन. ती फ्रेम चेंज होते आणि त्या तिथून पुढे जे बेस सिक्वेन्सेस आहेत ते शिफ्ट होतात थोडक्यामध्ये. ठीक आहे, जशी ही डिरेक्शन दाखवलेली आहे. ओके, सो दिस इज द फ्रेम शिफ्ट म्युटेशन ऑर द डिलिशन म्युटेशन. ओके, डिलिशन किंवा इन्सर्शन असेल किंवा इन्सर्शन ऑर डिलिशन असेल ऑफ वन ऑर टू बेसिस चेंजेस द रिडिंग फ्रेम फ्रॉम द पॉईंट ऑफ इन्सर्शन ऑर द डिलिशन. आणि जर इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ 3 ऑर मल्टिपल ऑफ 3 बेसिस ओके रिझल्ट्स इन द इन्सर्शन ऑर डिलिशन ऑफ अमायनो ॲसिड्स. या ठिकाणी तो अमायनो ॲसिड जाऊन त्या ठिकाणी दुसरा अमायनो ॲसिड एन्कोड होतो अँड रिडिंग फ्रेम रिमेन्स अनअल्टर्ड फ्रॉम द पॉईंट ऑनवर्ड्स. रिडिंग फ्रेम जी ओरिजिनल होती, ओरिजिनल ही आहे बघा रिडिंग फ्रेम, ए असेल, शेवटी CTC असेल. ओके, पण काही ठिकाणी इथे इथे ती आहे बघा, इथे फक्त मधल्या ह्या ठिकाणी ही चेंज झालेली आहे. ओके, इन्सर्शन असेल तर हे दोन तुम्हाला बदललेले दिसतात. डिलिशन असेल तर जिथे डिलीट झालेला आहे भाग तिथून पुढे तुम्हाला काय झालेलं आहे अमायनो ॲसिड तुम्हाला वेगळा दिसतो. सो इट बिकम्स फ्रॉम दॅट पर्टिक्युलर पॉईंट ऑनवर्ड्स आपल्याला काय दिसतात सांगा, तो जो चेंजेस असेल तो आपल्याला दिसून येतो. ठीक आहे, सो दिस इज रिगार्डिंग द जेनेटिक कोड अँड द म्युटेशन.